जे राज्यात इतिहासात कधीच झालं नव्हतं ते 14 ते 19 मध्ये झालं आणि मराठा आरक्षणासाठी निघालेले मूक मोर्चे. तर 14 ते 19च्या किती गोष्टी 24 ते 29 मध्ये रिपीट होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? ते आव्हान कसं असेल मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या समोरचं? मला असं वाटतं की किती मोठी आंदोलनं जरी झाली आणि एक निर्णय घेणारा व्यक्ती म्हणून निर्णय घेण्याला मर्यादा असतील तरी लोकांचं ऐकून घेणं, त्याला प्रतिक्रिया न देणं, त्याच्या विरोधात अग्रेसिव्हली जाणाऱ्या आपल्या इतर नेत्या आणि कार्यकर्त्यांना शांत ठेवणं, ही थोडी तारेवरची कसरत देवेंद्र फडणवीसांना करावी लागेल. आणि आपण मगाशी जे ट्युनिंगचं बोलत होतो, तर महानगरपालिका निवडणुकांमध्ये मुंबई ठाणे या भागामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना ते ट्युनिंग कार्यकर्त्यांमध्ये आणि स्वतःमध्ये कायम ठेवावं लागेल. आणि त्याच वेळेला त्या दोन्ही पक्षांच्याही आकांक्षा मोठ्या असणार आहेत. कारण शिवसेनेला हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करायचे की आम्ही खरी शिवसेना आहोत आणि भाजप मुंबईत महापौर आणण्यासाठी काही वर्ष वाट बघते. अशा वेळेला हे ट्युनिंग ठेवणं आणि संवाद ठेवणं आणि ती एकत्र टक्केवारी आणणं, वोट ट्रान्सफर उद्धव ठाकरेंची अस्तित्वाचीच लढाई. कारण आता शेवटचं जर काय असेल त्यांच्याकडे, म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये बघितलं तर मुंबई महानगरपालिका हीच आहे जी त्यांच्या पक्षाला खरं तर इंधन आणि ऊर्जा सगळं जे जे वेगवेगळ्या अर्थाने आपण ते म्हणू शकतो. आणि त्याला इतिहास असा आहे की मागच्या वेळेला महापौर पद मॅनेज होऊ शकलं असतं कदाचित, पण ते सोडून दिले. त्यामुळे यावेळेला कार्यकर्त्यांचंही प्रेशर भाजपवर बऱ्यापैकी असेल असं वाटतं. ज्ञानदादा म्हणाले तसं मला असं वाटतं की मराठा आंदोलन जे सुरू होतं आणि ज्याचा देवेंद्र म्हणजे मागच्या सरकारला त्रास झाला, तर ते रिपीट होत राहील. फक्त आता एकच आहे की ते एक निर्णायक टप्प्यावर आलेलं आहे. म्हणजे अडचण त्याच्यातली अशी आहे ना सर, ओबीसीने ह्या सरकारला प्रचंड मत दिलं, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा यांच्याकडनं आहेत की आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. मराठा समाजाने सुद्धा समर्थन दिलं आणि मराठा समाजाला वाटतं आम्हाला ओबीसीमधून आहे. ही तारेवरची कसरत असणार आहे आता की दोघांनाही समाधान करायचं, तारेवरची सुवर्ण मध्य काढायचं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तारेवरची कसरत असणार आहे, परंतु सर्वोच्च न्यायालयात आता त्या संदर्भातलं अंतिम टप्प्यावर तो आलेला आहे विषय. त्याच्यामुळे तिथे पण तो निर्णय होऊ शकतो. आणि शेवटी असं वाटलं होतं की बाबा ओबीसी आणि मराठा यांचं एक पोलरायझेशन, ध्रुवीकरण होईल, परंतु तसं काही ध्रुवीकरण झालं नाही. ते शेवटी हिंदुत्वावर आलं. आता देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीने कसं पुढे जातात ते फार महत्त्वाचं आहे की तो हिंदुत्वाचा जो विषय आहे किंवा इतर काही योजना देऊन त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत की ज्या नॉर्मली फॉर्मल आरक्षणाच्या चौकटीत बसतात, परंतु ते काही प्रश्न आरक्षणाच्या चौकटीच्या बाहेर जाऊन किंवा ते मागण्यांना न्याय देणं, जे सामाजिक न्याय जो आहे तो सामाजिक न्याय देण्याचं काम जे आहे ते कसं करतात आणि ते फार त्यांनी कल्पकतेने केलं तर हा विषय सुटू शकतो. आपण त्या दोघांच्या ट्युनिंगबद्दल बोललो, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या. मला वाटतं आपण थोडंसं मिस करतोय. म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचं गेल्या काही दिवसातलं जे ट्युनिंग, म्हणजे पहाटेच्या शपथविधीपासून अगदी आजच्या दोघांच्या ड्रेसिंग मॅचिंगसुद्धा, म्हणजे जसं की काल रात्री ठरवलं त्यांनी की उद्या आपण सारखा, गमतीचा भाग आहे, पण गेल्या काही दिवसातलं त्यांचं जे ट्युनिंग दिसतंय हे खूप भन्नाट आहे. आणि दादा तर एकदम खुल्ल्यासारखे दिसत आहेत, म्हणजे पॉलिटिक्समध्ये, ह्या पूर्ण इलेक्शनमध्ये सुद्धा. तुम्ही जे बघताय त्याच्यावरनं तुम्ही कॉमेंट करताय, पण माझ्या डोळ्यासमोर एकनाथ शिंदे गुलाबी टी शर्ट आपल्या जॅकेटमध्ये कसे दिसतील हा माझ्यासमोर. का त्यांना ते जॅकेटची मला वाटतं तशी फार सवय नाही, त्यामुळे कधीच घातलेलं नाही. पांढरा शर्ट, पांढरी पॅन्ट. परंतु मला असं वाटतं की अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे इनफॅक्ट पहिल्याच दिवशी त्यांनी त्यांचं नावच घेऊन टाकलं, आम्ही त्यांना सपोर्ट करू. तर त्यांचं ट्युनिंग पहिल्यापासून आहे आणि ते बहुतेक पहाटेपासूनच असावं असं मला वाटतं. आणि 14लाही पाठिंबा दिलाच होता ना, टेक्निकली पाठिंबा होता 14ला भाजपच्या सरकारला, राष्ट्रवादीचा, मोठ्या पवारांचा होता, पण तेव्हा होतेच नाही. बरोबर. पण एक आहे, महाराष्ट्राच्या राजकारणानं अष्टोप्रहर राजकारण पाहिलं. मला वाटतं उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी रात्री झाला होता, संध्याकाळी, म्हणजे रात्रच झाली होती जवळपास तेव्हा. आता हा संध्याकाळचा आपण पाहिला, याच्या आधी दुपारी झाला आणि पहाटे मला वाटतं अजित पवारांनी यांचा झालेला, म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालेलं आहे. दिनचक्र ज्याला आपण म्हणतो हे पूर्ण झालेलं आहे. आता हा धुरळा खाली बसेल आणि जरा शांततेत महाराष्ट्राला पुढची 5 वर्ष राहता येईल असं वाटतंय. एक मला मुद्दा असा वाटतो की कदाचित विरोधक त्यासाठी तयारी करतील की पुढच्या वर्षी कोविडमुळे टळलेली राष्ट्रीय जनगणना येईल.
अशा वेळेला जातीय जनगणनेचा मुद्दा त्याच्याबरोबर जोडून उभा केला जाईल का, आणि तशी करायची असेल म्हणजे डेटा पॉईंट म्हणून बघितलं तर त्यात काही हरकत नाही आहे की कुठल्या जातीची किती लोक आहेत आणि त्याच्या बेसिसवर वेलफेअर ठरवावं, पण ते मोजणं भारतात अतिशय कठीण आहे आणि चुकीच्या डेटाला जर सँक्शन मिळाली तर त्याने खूप गोंधळही होऊ शकतात. त्यामुळे ते सरकारसाठी खूप आव्हानात्मक असू शकेल असं मला वाटतं. नाही बरोबर आहे. काही बोलायचं आहे जनगणनेचा विचारा. तर बेसिकली जनगणना जी आहे तो एक क्रुशियल मुद्दा, कारण त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. सेन्सस झाल्यानंतर आरक्षणासंदर्भातला विषय, मग तो फक्त महिला नाही तर ती इतर सामाजिक आरक्षणं ते सुद्धा खूप टर्निंग पॉईंटला येणार आहे. जेव्हा मंत्रालयामध्ये या सर्वांनी प्रवेश केला तेव्हा मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या 3ही नव्या नेत्यांचं स्वागत केलं. त्यावेळची दृश्य खरं तर आपण पाहतोय. सावित्रीबाई फुले, त्यानंतर शिवाजी महाराज यांना वंदन करून आता सर्वजण रवाना झाले आहेत पहिल्या कॅबिनेट मीटिंगसाठी. पाट्या किती पटापट बदलल्या गेल्या. तर एकनाथ शिंदे त्यांच्या नावापुढे आत्तापर्यंत मुख्यमंत्री अशी पाटी होती, आता ती उपमुख्यमंत्री म्हणून आली आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्याच दालनामध्ये म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नव्या दालनामध्ये राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडणार आहे. जेव्हा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले, म्हणजे ते नवं सरकार 22ला स्थापन झालं, तेव्हा साधारणतः महिना सवा महिना ते दोघेच काम करत होते, मंत्रिमंडळ नव्हतं. तर आशा करूयात की किमान या वेळेला तसं चित्र दिसणार नाही का, दिसू शकतं. नाही, करतील या वेळेला मंत्रिमंडळ लवकर स्थापन होईल. कारण ह्याचं कारण सांगतो तुम्हाला की आता तसा वेळ त्यांच्याकडे कमी आहे, कारण की ह्यात सुद्धा एक 10 दिवस गेलेच नाही म्हणता, आणि 12 दिवस गेले. आणि फेब्रुवारीमध्ये मला असं वाटतं सर्व जिल्हा परिषदांच्या स्थानिक स्वराज्य या सगळ्या निवडणुका लागतील. त्याच्यामुळे पुन्हा त्या आचारसंहितेच्या आत हे सगळं होणं अत्यंत आवश्यक आहे. आणि ते एकदा आचारसंहिता लागल्यावर ह्यांना जर काही योजना जाणं पण तितकंच गरजेचं आहे की एवढं मॅन्डेट आतापासूनच विरोधक टीका करतायत की तुम्ही तुमचा मुख्यमंत्री ठरवू शकत नाही एवढं बहुमत असताना सुद्धा. ते स्थिर बोला असण्याचं लक्षण ते जे मला वाटतं की मंत्रिमंडळ आता ताबडतोब स्थापन होणं आवश्यक आहे. सर मी हे म्हणतोय की एकूणच हे आता मगासपासून तुम्ही हे त्यांना दाखवताय मंत्रालयात आल्यावर एकत कुठेही त्यांच्यामध्ये काही दिलजमाई होईल असं मला वाटत नाहीये. आता तर थोडं अवघडले पण असू शकतं आणि भरपूर आहे. कारण मुख्यचं तुम्ही उप होता आणि उपचं मुख्य होता तेव्हा थोडंसं ते हेच एक तुमच्या कारण आहे आत का? कुठेतरी अजून काही आहे? तुम्हाला ते भावनिक आवडत नाही, पण शेवटी माणूस असतो, त्याची ती भावना असते की मला तो भावनिकचा प्रश्न हा, नाहीये. इथे प्रश्न ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे. एका राज्याचे मुख्यमंत्री राज्याचा मुख्यमंत्री बदलतो आणि दुसरा मुख्य, याच्यामध्ये भावनेपेक्षा जसे इतके प्रश्न तुम्ही जे विचारलेत म्हणजे अभ्यास करून विचारलेत तोही महत्त्वाचे वाटतात मला. आणि त्याला जर उत्तर असतील तर त्याच्यामध्ये हे अशा प्रकारचं रिलेशन आज झालंय काय मी सांगतो. मी मगा धरून बघतोय ते हे जे चित्र काय आहे ना एकूण, ह्याच्यावरनं मतदारांना जो कॉन्फिडन्स आला होता निवडणुकीत तो कॉन्फिडन्स जाण्याची शक्यता आहे. इफ दिस थिंग कंटिन्यूज फॉर अ डे ऑर सो इन द सेम फॉर्म, तुम्ही बघा जे मत मी दिलं मग ते काही अमक्याला बघून असं नाही आहे ते काही, पण मला असं वाटतं हे जर रिपीटेडली लोकांना म्हणाले ना तात्कालिक सुद्धा हे असू शकतं, हे तात्कालिक असू शकतं आणि ते असू शकतं. चांगलीच गोष्ट, तात्कालिक असलं तर चांगलंच आहे, पण जर हे सतत होत राहिलं तर मुश्किल आहे. मला गोष्ट म्हणजे मंत्रिमंडळ लवकर करावंही लागेल अशासाठी की जसं आपण लाडकी बहीणच्या संदर्भात बघितलं की काही रेसिप्रोकेशन म्हणून निर्णय होतील, तसे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जर काही निर्णय आणि योजना त्यांना वेळेत आणायच्या असतील तर मंत्री तिथे जागेवर पाहिजे, धोरण जागेवर पाहिजे. होय होय इम्प्लिमेंटेशन म्हणजे शेवटी तुम्ही ज्या घोषणा केल्यात, आश्वासने दिलेत, त्याची अंमलबजावणी होणं किंवा तो रिझल्ट दाखवण्यासाठी तुम्हाला ती टीम पण आणि लागेल. मगाशी ज्ञानदा तुम्ही जे बोललात ना की माझा बॉस कोण असं कर्मचाऱ्यांच्या संदर्भात, ह्या सगळ्याचा खरा म्हणजे इम्पॅक्ट मी सांगतो आपल्याला, तो असणार आहे ब्युरोक्रेसीवर. ब्युरोक्रेसीवर ह्या अशा घटनांचा इतका इम्पॅक्ट होतो की आता म्हणजे शिंद्यांची असलेली टेम्परामेंट, त्यांची असलेली एक काम करायची पद्धत ही ड्रास्टिकली बदलते एका रात्रीत. अगदी बरोबर. त्यामुळे हे सरसकट सगळं मी म्हणतो तसं की ते स्ट्रीमलाईनमध्ये यायला इट विल टेक सम टाइम. राज्य चालवण्यामध्ये खरा हातभार तर त्या ब्युरोक्रेसीचा असतो, आय एस अधिकाऱ्यांचा असतो. आणि यात मला एक जो धोका दिसतो तो असा की एक विरोधी पक्ष का पाहिजे होता.
जर विरोधी पक्ष असताना तर त्यांनी यांच्यावर अंकुश ठेवला असता. आता अनफॉर्च्युनेटली काय होणार आहे, विरोधी पक्षांची स्पेस सुद्धा हे तिघं आपापसात वाटून घ्यायला लागले म्हणजे तर फार गोंधळ 2014 ला होणार झालं आहे. होतं तसं. हां, आणि तुलना होत राहते ना. जसं आता हे केतकर म्हणाले ते बरोबर आहे की एकनाथ शिंदेंची काम करण्याची पद्धत आणि फडणवीस यांची काम करण्याची पद्धत, तर असं पटकन कर्मचारी म्हणू शकतात ते बरे होते, हे जरा कडक आहेत किंवा ते असे आहेत, ते सैल आहेत किंवा फ्लेक्झिबल आहेत. तर ही तुलना होणं ही जरी स्वाभाविक असली तरी ती ओव्हरऑल ॲडमिनिस्ट्रेशनसाठी ती चांगली नाही. आणि त्यासाठी एकत्रितपणे एक युनिसन एकत्र चित्र आहे. तुम्हाला महायुतीला मतदान झालं होतं, महायुतीचे म्हणूनच तुम्ही जायला पाहिजे आणि मग नंतरच्या निवडणुका तुम्ही मग प्रीपोल पोस्ट पोल काय जे कराल ते नंतर करा. पण आता तुम्हाला सरकार चालवताना एकत्रच एक मुद्द्याबद्दल मला तुमच्या तिघांची कमेंट हवी आहे. आपण आज कारभारी ठरला असं म्हणतोय किंवा लीडर ठरला, चेहरा ठरलाय, पण टीम बांधणं ह्या तिघांच्या समोरचं एक आव्हान आहे की तुमची टीमसुद्धा तितकीच तगडी, तितकीच मजबूत, त्याचा चेहरा, त्याचं चारित्र्य, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या समोर, ती तरुण असावी वगैरे, ही टीम बांधणं एक चॅलेंज असणार आहे. कारण 288 मतदारसंघ आहेत. आता शीर्ष नेतृत्वामध्ये ट्युनिंग जर नसेल तर मग मंत्री आणि आमदारांमध्ये वेगवेगळ्या पक्षाचं ट्युनिंग कसं होणार. आणि मग आत्ता जो प्रॉब्लेम आहे की काही काही ठिकाणी योजना आहेत पण आमदार वेगळ्या पक्षाचा बहुत अच्छा है, बहुत आनंद है. देखो माहौल कितना है और कितने सारे लोग आए हैं, राज्य भर से आए हैं और देश भर से बड़े बड़े नेता आए हैं, उद्योगपति आए हैं, फिल्म स्टार आए हैं. अजित पवार जी भी ने डेप्यूटी सीएम की शपथ ली है, उनको क्या कहना चाहेंगे? दादा, देवेंद्र फडणवीस जी ने मुख्यमंत्री पद की शपथ ली है, क्या उनको क्या मैसेज देना चाहेंगे? प्लीज जरा दादा, देवेंद्र फडणवीस जी को क्या मैसेज देना चाहेंगे? दादा, शपथविधी सोहळ्यानंतरच्या काही प्रतिक्रिया होत्या. छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली. जसं विलास मगाशी म्हणाला की अनेकांना मनात कुठेतरी ती रुखरुखही राहिली असेल की आज शपथविधी होऊ शकला नाही. तर बेसिकली कुणी किती नाकारो स्वीकारो, महायुतीमध्ये शिंदे नाराज आहेत हे तर आता प्रत्येकाला ह्याचा अंदाज आलेला आहे. केंद्रीय नेतृत्व म्हणजे भाजपचं अर्थातच केंद्रातल्याही समीकरणांचा विचार करेल, लोकसभेतल्या खासदार संख्यांचा. 7 खासदार आहेत एकनाथ शिंदेंकडे. तर ही सगळी गणितं जुळवून शिंदेंच्या मनधरणीचे दादांकडे एकच खासदार आहे, अजित पवारांकडे. तर या सगळ्या समीकरणांचा विचार करून काय लेवलपर्यंत मनधरणीचे प्रयत्न होऊ शकतात किंवा शिंदेंच्या कलानं घेतलं जाऊ शकतं. मला असं वाटतं की मंत्रिमंडळ त्यांच्या आवडीची, त्यांना हवी ती चॉईसची वगैरे अशी फ्लेक्झिबिलिटी आता भारतीय जनता पार्टी म्हणजे हे दाखवणार नाहीत. कारण त्यांनी खूप लॉंग रोप दिला, त्यांना भरपूर लॉंग रोप, 10, 11, 12 दिवस म्हणजे भरपूर काळ जातो, अजून परवडणारच नाही आहे. त्यामुळे मंत्री आम्ही हे आमचाच याला वगैरे पाहिजे वगैरे हा हट्ट आता इथून पुढे धरता येणार नाही आहे. त्यामुळे थोडं मी म्हणतो तसं की थोडं कठीण जाणार आहे. 1-2 महिने जसं सर म्हणाले लगेच मागोमाग स्थानिक याच्या निवडणुकी आहेत, तोपर्यंत हे जर छान कोऑर्डिनेट झालं तर ठीक आहे. पण ते मला आत्ता तरी मध्ये कोणी नाही आहे. भावनिक दृष्टीने विचार केला तर मला यात 2 बाजू दिसतात. एक, ठाकरेंच्या बाबतीत जी भाजपनी चूक केली की आपण खूप भावनिक पक्षाशी आणि नेतृत्वाशी डील करतोय, तर आपल्याला त्या पद्धतीने सांभाळून घ्यावं लागेल, ती यांना पुन्हा करून चालणार नाही. आणि शिंदेंच्या बाबतीत हे जर बेबनावाचं चित्र जर खूप पुढे गेलं तर स्वतः शिंदेना पण एक नेता म्हणून जो मान मिळाला आहे, प्रेम मिळालं आहे, त्याच्यावर परिणाम होऊ शकेल. अगदी बरोबर आहे की तो भावनेचा मुद्दा दरवेळेला डेफिनेटली येतो. पण केंद्रातली काही समीकरणंही विचारात घेतली जाऊ शकतात इथे मंत्रीपद किंवा शिंदेंसोबत वाटाघाटी करताना. ह्याच्या प्रादेशिक पण, प्रादेशिक समतोल पण. नाही, या संदर्भात ॲक्च्युली जेव्हा ह्या वाटाघाटी चालू होत्या, म्हणजे गृह खात्यावरनं जे सुरू झालं, तेव्हा एक विषय असा पण आला होता की केंद्रामध्ये शिवसेनेला एखादं पद द्यावं, कॅबिनेटमध्ये एखादं पद द्यावं, असाही विषय पुढे आलेला होता. परंतु एकनाथ शिंदेंनी त्याला नाही म्हणून सांगितलं होतं. म्हणजे त्याला ते काय फार राजी नव्हते. अदरवाईज केंद्रातलं एक महत्त्वाचं पद कॅबिनेटमध्ये असं देऊन हा विषय काही पद्धतीने डिफ्यूज करावा अशी एक चाल झाली होती. मला स्वतःला असं वाटत नाही की ह्याचा म्हणजे 7 खासदारांचा आपल्याकडे फोर्स आहे
आणि त्याच्यावरनं आपली बार्गेनिंग पॉवर वाढते किंवा काय, त्याचा मला वाटतं परस्पर संबंध होणार नाही. कारण की आता एकनाथ शिंदेना केंद्रातलं समीकरण जे आहे ते बिघड. शुभकामनाएं. एकनाथ शिंदे जी को क्या कहना चाहेंगे? तीनों को भी बहुत शुभकामनाएं. अजीत पवार, एकनाथ जी, सब. सर, एकनाथ शिंदे जी ने सीएम पद की शपथ ली है, क्या उनको शुभेच्छा किस तरह से देना चाहेंगे? दिल से शुभेच्छा देंगे भाई. उन्होंने महाराष्ट्र के प्रगति में 2.5 साल में अपना भी योगदान दिया है. एकनाथ जी को भी शुभकामना, देवेंद्र जी को शुभकामना और अजीत दादा को शुभकामना, महाराष्ट्र के मतदाताओं को शुभकामना. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साथ से शपथ घेतो की